काँग्रेस पार्टीचा समितीला विरोध करणारा काँग्रेस। जय श्रीराम। दिल्लीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भव्य असं एआय समिटचं आयोजन मोदी सरकारने केलेलं आहे। आज तंत्रज्ञानाच्या युगामध्ये हे एआय समिटचं जे आयोजन वैश्विक स्तरावर आपल्या भारत देशामध्ये होत आहे, या एआय समिटमध्ये पूर्ण जगामधून टेक्नॉलॉजीशी रिलेटेड असलेले मोठमोठे नेते आणि इन्व्हेस्टर या एआय समिटला आलेले आहेत आणि आपल्या देशाचा मान उंचावणारं असे वैश्विक स्तरावरचं एआय समिट दिल्लीमध्ये होत आहे। पण भारत देशाची वैश्विक स्तरावरची प्रगती काँग्रेस पार्टीला पाहावल्या गेली नाही आणि राहुल गांधीने देशविरोधी मानसिकतेवरून राहुल गांधीचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते हे एआय समिटमध्ये घुसले आणि तिथे गोंधळ घातला। ही मानसिकता सरळ देशविरोधी मानसिकता आहे। मोदीजीच्या नेतृत्वामध्ये आज भारत देश वैश्विक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे। मग एआय असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, स्टार्टअप इंडिया असेल, या सर्व क्षेत्रामध्ये भारत ही आपली वेगळी ओळख संपूर्ण जगामध्ये निर्माण करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारत देशाला एक सपोर्ट करावा, भारतीय तरुणाईला सपोर्ट करण्याच्या सोडून काँग्रेस पार्टीने फक्त आणि फक्त मोदीजीच्या विरोधामध्ये जाऊन मोदीजीचा विरोध म्हणून देशाचा विरोध केलेला आहे। आज हे तरुणाई हे भारत देशाची जेएनजीला भडकवण्याचं काम जे राहुल गांधी करत आहे, त्यांचे मनसुबे पूर्ण होणार नाही। कारण भारत देशाची जी जेएनजी आहे, आज एआय असेल, नवीन तंत्रज्ञान असेल, टेक्नॉलॉजी असेल, या क्षेत्रामध्ये भारत देशाला वैश्विक स्तरावर विश्वगुरू म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आपलं योगदान देत आहे आणि पॉझिटिव्ह सकारात्मक काम करत आहे। मी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आणि संपूर्ण युवा मोर्चाची टीम, आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष, सर्व लोकप्रतिनिधी राहुल गांधीच्या आणि काँग्रेसच्या या देशविरोधी कृतीचा जाहीर निषेध करतो। आज आम्ही इथे राहुल गांधीचा प्रतिकात्मक पुतळा जळून याचा घोर निषेध केला आहे आणि याच्या पुढे जेव्हा राहुल गांधी आणि काँग्रेस देशविरोधी कारवाई करेल, तरुणांना भडकवण्याचं काम करेल आणि या भारत देशाच्या तरुणांच्या विकासाच्या विरोधात आडवे येण्याचं काम करेल, त्यावेळेस भारत देशाचा युवा रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध करेल, असं मी त्यांना आवाहन करतो। जय हिंद, जय भारत। नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है। नीम का पत्ता कड़वा है, राहुल गांधी बड़वा है। खाली डोका